नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजू बडोरे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. आज आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये BA तृतीय वर्षातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील भरताचे रससूत्र या घटकावर आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भरताचे रससूत्र अभ्यास करत असताना आपण प्रथमतः रस म्हणजे काय, रस कशाला म्हणतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत की साहित्यशास्त्राच्या अभ्यासात रसविषयक विचाराला फार महत्त्वाचे स्थान आहे. साहित्याच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत त्यामध्ये विश्वनाथाने काव्याची व्याख्या करत असताना अशी केलेली आहे की वाक्य रसात्मक काव्य. विश्वनाथ काव्याची व्याख्या करत असताना काय सांगतोय की वाक्य रसात्मक काव्य म्हणजेच रस हा काव्याचा काय आहे, आत्मा आहे, असं विश्वनाथाने म्हटलेले आहे. आता रस हा शब्द तसा आपला परिचयाचा आहे. सरस, निरस, बेचव यासारखे शब्द आपण आपली आवड आणि नावड व्यक्त करताना वापरतो. ही आवड निवड जशी जिभेची असते तशीच ती मनाचीही असते. साहित्यशास्त्रात रसविषयक सिद्धांताला अगदी प्राचीन काळापासून मांडलेला आहे आणि तो सर्वसामान्य काव्याच्या संदर्भातला नसून तो नाटकाच्या संदर्भातला आहे. नाट्यरसाचे स्पष्टीकरण करताना भरतमुनी असा प्रश्न करतो की रस इतिक पदार्थ, म्हणजेच रस हा काय पदार्थ आहे, असा प्रश्न करून भरतमुनी त्या प्रश्नांचे उत्तर देत असताना असं सांगतो की ज्याचा आस्वाद घेता येतो तो पदार्थ म्हणजे रस होय. रस म्हणजे भरतमुनी काय सांगतोय की ज्याचा आस्वाद घेता येतो तो पदार्थ म्हणजे रस होय. या रसाचा आस्वाद कसा घेतला जातो हे स्पष्ट करताना ते म्हणतात, विविध प्रकारच्या मसाल्याचे रुचकर झालेले अन्न सेवन करणारे, चवीने जेवणारे पुरुष जसा रसाचा आस्वाद घेऊन तृप्त होतात, त्याचप्रमाणे निरनिराळ्या भावांच्या अनुषंगाने व्यक्त होणारे स्थायी भाव याचाही सहृदय प्रेक्षक आस्वाद घेत असतात. रस म्हणजेच काय, ज्याचा आस्वाद घेता येतो तो पदार्थ म्हणजेच काय, रस होय. आता भरतमुनीने रस जो सिद्धांत सांगितलेला आहे तो रस सिद्धांत सांगत असताना भरतमुनी म्हणतोय की भरतमुनींच्या नाट्यशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे, या भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये एकूण 37 अध्याय आहेत आणि या 37 अध्यायातील 6वा जो अध्याय आहे, या 6व्या अध्यायामध्ये रसाचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. तर 7व्या अध्यायामध्ये भाव, विभाव, अनुभाव, स्थायी भाव, सात्विक भाव आणि व्यभिचारी भाव या भावांचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे. म्हणजे भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्ये एकूण 37 अध्याय असून त्यातील 6व्या अध्यायात रसाच्या स्वरूपाचे विवेचन केलेले आहे. तर 7व्या अध्यायामध्ये भाव, विभाव, अनुभाव, स्थायी भाव, सात्विक भाव आणि व्यभिचारी भावाचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे. भरतमुनी म्हणतो की विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रस निष्पत्ती होते. भरतमुनी काय सांगतोय की विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसाची काय होत असते, निर्मिती होत असते. या सूत्राचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी स्थायी भाव यांचाही उल्लेख करणे गरजेचं आहे. भरताच्या मते रस निष्पत्ती नेमकी कशी होते हे समजण्यासाठी विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव समजून घेणे आवश्यक आहे. भाव याचा अर्थ व्यवहारातील चित्तवृत्ती नव्हे, तर त्यांना भाव म्हणजे नाट्यभाव अभिप्रेत आहे. दैनंदिन जीवन जगत असताना मानवाच्या वाटेला अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात. त्या प्रसंगाला अनुसरून त्यांची चित्तवृत्ती म्हणजे मनाची अवस्था बनत असते. सुखाचा, आनंदाचा प्रसंग जर संबंधित व्यक्तीच्या जीवनात असेल तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल. दुःखाचा प्रसंग असेल तर चेहरा निस्तेज, सुकलेला, पांढरा पडलेला दिसेल. यावरून आपण तो व्यक्ती आनंदात आहे की दुःखी आहे याचे आपण काय करत असतो, अनुमान काढत असतो. असा भाव लौकिक जीवनातील असतो. काव्य नाटकामध्ये
लौकिक जीवनातील घटना प्रसंग यांचे वर्णन साहित्यिक करत असतो. कारण साहित्य आणि समाज यांचा घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध असतो. त्यामुळे समाजातील घडामोडींचे पडसाद साहित्यामध्ये उमटत असतात. परंतु लौकिक जीवनातील अनुभव साहित्यिक आपल्या साहित्य कृतीमध्ये सांगत असला तरी ते जशाच्या तशा व्यक्त होत नाहीत. त्याला तो कल्पनेची जोड देत असतो. यामुळे तो अनुभव लौकिक न राहता तो अलौकिक अनुभवाचे स्वरूप प्राप्त होत असते. नाटकामध्ये आपल्या कुशल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशिष्ट चित्तवृत्ती निर्माण करतो व नाटकातील भावना रसिक प्रेक्षकांच्या भावनेशी एकरूप करतो. नटाचे अभिनयातून व्यक्त होणारे भाव केवळ रंगमंचापुरते असतात. त्याच्या प्रत्यक्ष लौकिक जीवनातील भावनाशी त्याचा संबंध नसतो. त्यामुळे लौकिक भाव व नाट्यभाव यांच्यातील फरक लक्षात घेणे आवश्यक ठरते. येथे भाव म्हणजे नाट्यभाव असे समजून विवेचन केलेले आहे. आता भरत मुनीने जे रससूत्र सांगितलेलं आहे, या भरत मुनीने रससूत्र सांगत असताना असं सांगितलेलं आहे की तत्र विभानुभाव व्यभिचारी संयोगादृश्य निष्पत्ती. भरत मुनीने रससूत्र सांगत असताना काय सांगितलेलं आहे की तत्र विभानुभाव व्यभिचारी संयोगादृश्य निष्पत्ती म्हणजेच विभाव अनुभाव व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रस निष्पत्ती होते. भरत मुनी रस सूत्र सांगत असताना सांगितलेलं आहे विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने कशाची निष्पत्ती होत असते? रस निष्पत्ती होत असते. तर आपण बघूत की आता विभाव म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय, व्यभिचारी भाव म्हणजे काय. तर सुरुवातीला पाहूत आपण विभाव म्हणजे काय. लोकव्यवहारात ज्याला आपण कारण म्हणतात त्यालाच नाटकामध्ये विभाव असे म्हणतात. लोकव्यवहारात ज्याला आपण कारण म्हणतो त्यालाच नाटकात काय म्हणत असतात? विभाव म्हणतात. लोकव्यवहारात एखाद्याच्या चित्तवृत्तीचा उद्भव झाल्यास आपण कार्यकारणावरून अनुमान करतो. उदाहरणार्थ एका बागेत एक तरुणी आपल्या प्रियकराची वाट पाहत आहे अशी कल्पना करा. तो तिला दिसतात तिच्या मनात जे भाव निर्माण होतात तिच्या मुखावरून नेत्रावरून प्रकट होतात. त्याला पाहताच लज्जेने तिच्या मुखावर लाली येईल, नेत्र चंचल बनेल, हाताच्या काही चाळा सुरू होतील. या सर्व चिन्हावरून तिच्या मनोवृत्तीचे अनुमान बघू शकतो. तिच्या या चित्रवृत्तीच्या उदयाचा कारण तो प्रियकर आहे. म्हणजेच दृश्य परिणाम निर्माण करणारा जो घटक आहे त्या घटकालाच आपण काय म्हणतो? विभाव असे म्हणतो. किंवा साप पाहून एखादा माणूस दचकन उडी मारण्याचा प्रयत्न करेल, त्याची जीभ कोरडी पडेल, ओरडण्याचा प्रयत्न करूनही त्याच्या तोंडून आवाज निघणार नाही. तर साप या कारणामुळे त्या व्यक्तीच्या मनात भीती ही चित्तवृत्ती निर्माण होऊन वरील चिन्हे प्रकट झाली. थोडक्यात चित्तवृत्तीच्या कारणालाच नाटकाला काय म्हणतात? विभाव असे म्हणतात. तर आपण आता दुसरा पाहूत की अनुभव कशाला म्हणतात. दुसरा सांगितलेले की अनुभव. अनुभव म्हणजेच लोकव्यवहारात ज्याला आपण कार्य म्हणतो, लोकव्यवहारात आपण ज्याला काय म्हणतो? कार्य म्हणतो, त्याला नाटकामध्ये काय म्हणतात? अनुभव असे म्हणतात. विभावामुळे मनामध्ये एखादी विशिष्ट भावना निर्माण होते व त्याला अनुसरून शरीर अवयवांच्या ज्या विशिष्ट हालचाली होतात त्याला अनुभव असे म्हणतात. म्हणजे विभावामुळे मनामध्ये एखादी विशिष्ट भावना निर्माण होते व त्याला अनुसरून शरीर अवयवांच्या ज्या विशिष्ट हालचाली होतात त्याला अनुभव असे म्हणतात. वेगवेगळ्या रसाला अनुसरून अनुभव वेगवेगळे असलेले दिसतात. प्रेमाने बोलणे, लाडीक चाळे करणे किंवा भुवयांच्या हालचाली हे शृंगार रसाचे अनुभव आहेत. नाटकामध्ये असे अनुभव अभिनयाद्वारे व्यक्त होतात. शारीरिक हालचालीतून त्या भावनांची कल्पना आणून दिली जाते. काव्यामध्ये शब्दार्थातून विशिष्ट प्रसंग उभा करून त्याचा प्रत्यय रसिकाला आणून दिला जातो व रस प्रचिती घडवली जाते. आणि तिसरा आहे तो म्हणजे व्यभिचारी भाव. आता या व्यभिचारी भावाला संचारी भाव असे सुद्धा म्हणतात. आता व्यभिचारी भावांना संचारी भाव सुद्धा असे म्हणतात. ते वेगवेगळ्या रसामध्ये संचार करताना दिसतात. स्थायी भावांना परिपुष्ट करून
हे भाव काय होत असतात? नष्ट होत असतात. व्यभिचारी भाव हे स्थायी भावांना परिपुष्ट करून हे भाव काय होत असतात? नष्ट होत असतात. त्यांचे अस्तित्व क्षणभंगूर असते. थोडक्यात जे भाव स्थिर स्वरूपाचे नसतात त्यांना काय म्हणतात? व्यभिचारी भाव म्हणतात. आता भरतमुनी या साहित्यशास्त्रज्ञाने व्यभिचारी भावांची संख्या एकूण 33 सांगितलेली आहे. भरतमुनींनी व्यभिचारी भाव किती सांगितलेले आहेत? 33 व्यभिचारी भाव सांगितलेले आहेत. त्यातील 3 भाव हे ज्ञानात्मक आहेत. 3 भाव हे ज्ञानात्मक घटकावर अवलंबून आहेत. तर 16 भाव हे 16 भाव हे भावनात्मक घटक आहेत. तर उर्वरित जे 14 भाव आहेत हे 14 भाव हे शारीरिक अवस्थेशी संबंधित आहेत. म्हणजे भरतमुनींनी व्यभिचारी भाव 33 सांगितलेले आहेत. त्यामध्ये 3 भाव हे ज्ञानात्मक, तर 16 भाव हे भावनात्मक मनोअवस्थेशी संबंधित आहेत. तर उर्वरित 14 भाव हे कशाशी निगडीत आहेत? शारीरिक अवस्थेशी संबंधित आहेत. अशा प्रकारे आपल्याला व्यभिचारी भाव सांगता येतील. म्हणजे रस निष्पत्ती होण्यासाठी भरतमुनींनी सांगितलेलं आहे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून काय कशाची निष्पत्ती होत असते? रस निष्पत्ती होत असते. अशा प्रकारे आपल्याला भरतमुनीने सांगितलेल्या रस सिद्धांतावर आपल्याला प्रकाश टाकता येतो. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भरतमुनींनी सांगितलेले जे 8 रसांची संख्या आहे त्या रसांच्या संख्येवर आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करू. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.